हलकं भांड आहे, जेवढं मातीचं वजन असायला हवं तेवढं ह्याला वजन आहे। ही आहे कालचटली, ह्याचं बूड असतं, हे फ्लॅट असतं। लगडी शेप ही पसरट असते, झाकण वजनी असतं, त्यामुळे हे तुम्हाला दम बिर्याणीसाठी जी मातीची भांडी आहे त्याचं छिद्र अतिशय मायन्यूट असतं। प्राचीन डिझाईन शिवलिंग। हा दिवा साधारण 3 ते 3.5 तास। तर हे नेवासा दगड किंवा बसाल्ट स्टोन मार्बल असतो, त्याच्यामध्ये हे कार्व आउट केलेला पीस आहे। नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज मी आपल्यासाठी अशी भांडी घेऊन आलेली आहेत जी साऊथ मध्ये बनवली जातात, क्ले पासून बनवली जातात आणि खास वैशिष्ट्य म्हणजे डिश वॉशर मध्ये आपण ही भांडी वॉश करू शकतो आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ही भांडी अतिशय उपयुक्त आहेत। खूप छान असा आपला आजचा व्हिडिओ आहे, प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हॅलो, नमस्कार। नमस्कार, मी रेखा दुरंदर। माझा मृदाग्राम हा ब्रँड आहे आणि मृदाग्रामच्या ब्रँड मध्ये आम्ही विविध राज्यातून हाताने बनवलेल्या हँडीक्राफ्टेड वस्तू ज्या आहेत आणि ज्या ट्रेडिशनल डिझाईन्स मध्ये त्या वस्तू आम्ही प्रोडक्ट्स आम्ही आणतो, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आज आम्ही ठाण्याला आहोत, गावदेवी मैदान। आज 23 तारीख आहे, 23 ते 27 तारीख 11 ते 9 आम्ही इथे असणार आहोत। साऊथ इंडियन कुकिंग पॉट्स आहे आणि ह्याचं महत्व असं आहे की ही जी कुकिंग पॉट्स आहेत मिनिमम 10 वर्ष तुमच्या किचन मध्ये राहणार आहेत। अर्थात हे जर भांड तुमच्या हातून सिंक मध्ये पडलं तर ते तुटणार, कारण हे प्युअर मातीचं भांड आहे, ह्याच्यात मिक्सिंग नाही। हे अतिशय हलकं भांड आहे, जेवढं मातीचं वजन असायला हवं तेवढं ह्याला वजन आहे। ह्याच्या डिझाईन्स पण तुम्ही बघाल तर स्टँडर्ड आहेत, फॅन्सी डिझाईन्स नाही। हंडी ही आहे कालचटली, ह्याचं बूड असतं, हे फ्लॅट असतं, हे स्पेसिफिकली भात किंवा सांबार ह्याच्यासाठी वापरलं जातं। सुरेख। दुसरी असते ही लगडी शेप, ही पसरट असते, ह्याला हाईट कमी असते आणि ह्याच्यामध्ये उसळी होतात, तुमचं फिश चांगलं होतं। हे बिर्याणीचं पॉट आहे, हे गोलाकार असतं, ह्याला हँडल स्पेसिफिकली नसतं आणि ह्याचं झाकण वजनी असतं, त्यामुळे हे तुम्हाला दम बिर्याणीसाठी खूप छान वापरता येईल। मग ह्याच्यामध्ये साईज आहेत वेगवेगळ्या? ह्याच्यामध्ये साईज येते साधारण 8 इंची। आम्ही जेव्हा साईज म्हणतो तेव्हा ही असते बरोबर, हाईट नाही। हाईट जास्ती करून मॅटर करत नाही। ही 8 इंची असते, कधी 9 असते, कधी 10 असते। अच्छा, साईज प्रमाणे मग त्याची प्राइस रेंज चेंज होत जाते। हे बघा, हे आता छोट्यातलं छोटं भांड आहे, हे हंडी शेप मध्ये आहे, मग त्याच्यावरची साईज ही येते आणि त्याच्याही वरची साईज ही येते। ही 9 इंची आहे अंदाजे आणि प्रत्येक भांड हे हाताने बनवलेलं असल्याने, हाताने बनवलेलं असल्याने कुठचीही 2 भांडी एक्झॅक्टली मॅच कधीच होत नाही। अच्छा, त्याच्यामध्ये तुम्हाला 19-20 फरक कायम असणार। हे बघा, हे दह्याचं भांड तुम्ही अगदी क्लोजली बघितलं, प्राइस सेम आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला स्लाइट डिफरन्स दिसणार, कारण हे भांड हाताने बनवलेलं असतं। त्यामुळे मृदाग्राम मध्ये जनरली ज्या काही वस्तू मिळतात ह्या तुम्हाला एक्झॅक्ट कॉपी कधीच मिळत। मग ही सगळी साऊथ मध्ये बनतात का भांडी? साऊथ मधून येतात। अच्छा, आणि हे आता मी म्हटलं तुम्हाला कमीत कमी 10 वर्ष टिकणार, तर हे का? तर असं नाही की कुठची दुसरी महाराष्ट्रातली भांडी ती चांगली नाही, ती पण चांगलीच असतात, फक्त मातीचा फरक असतो। निसर्गाने जी माती जिथे जिथे जी बनवली आहे त्याची ती कपॅसिटी असते। मातीच्या भांड्याचा टिकाऊपणा, ह्याच्यावरची जी छिद्र आहेत ही किती बारीक आहेत, किती मायन्यूट आहेत, त्याच्याप्रमाणे त्याचं लाईफ स्पॅन ठरतं। ही जी मातीची भांडी आहे त्याचं छिद्र अतिशय मायन्यूट असल्याने ह्याचं लाईफ स्पॅन जास्ती आहे। काय आहे पॅन? हे ऍक्च्युली अप्पम म्हणून त्यांचा पदार्थ असतो। अच्छा, ते बनवण्यासाठी हा तुम्ही वापरू शकता, पण हे जर छोटं असेल तर हे फोडणीसाठी वापरू शकतो। आणि ही छिद्र अतिशय मायन्यूट असल्याने ह्याला आपण लिक्विड सोप वापरू शकतो। अच्छा, आपल्या महाराष्ट्रातल्या भांड्याला आपण नाही वापरू शकत कारण त्याची छिद्र थोडी मोठी असतात।
आणि त्यामुळे त्याचं मेंटेनन्स थोड्या वेगळ्या प्रकारे केला जातो आणि त्याचं आयुष्य साधारण 1.5 वर्ष 2 वर्ष राहतं. हा दिवा, वाव, हे दिव्याचं घर आहे. मस्त. दिव्याचं घर. हा. दिवा नाही, दिव्याचं घर. बरोबर. हा, अशा बऱ्याच आर्टिस्ट छान word आहे. आहेत तिथे. आणि सुरेख. आम्ही जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत आणि त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा. आता मातीचं भांडं आपण का वापरावं, तर हेल्थ बेनिफिट आहेत. एक तर आपली ट्रेडिशन आहे, आपल्याला आपल्या फोरफादर्सनी सांगितलेलं आहे की हे रेकमेंडेड आहे. आयुर्वेदामध्ये कुकिंगसाठी माती, लोखंड, पित्तळ हे रेकमेंडेड आहे. पाणी साठवण्यासाठी तांबं रेकमेंडेड आहे. आणि कुकिंगसाठी हे 3 मटेरियल का, तर हे जे मटेरियल्स आहेत ना, ही हळूहळू गरम होतात. बरोबर. आणि हळूहळू थंड होतात. हे सायंटिफिक रिझन आहे त्याचं, की त्याच्यासाठी आपण ह्या 3 मटेरियल मध्ये कुकिंगसाठी भांडी वापरणं आवश्यक. हे काय आहेत, तर हे दिवे आहेत. पण हे कसले बनलेले आहेत, तर हे नेवासा दगड किंवा बसाल्ट स्टोन, जो लाव्हा असतो तो थंड झाल्यावर जे पठारावरती लाव्हाने जे स्टोन रॉक फॉर्मेशन होतं त्याच्यापासून हे दिवे बनले जातात. आणि हे पारंपरिक आहे. हे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये हे फॉर्मेशन आहे आणि आपण त्याला नेवासा दगड म्हणून ओळखतो. आता हा जो दगड आहे ह्याची पारख करणं फार आवश्यक असतं. एक तर ह्याची डेन्सिटी हाय असल्याने हे अतिशय जड असतो. ह्याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर हा जनरली पाझरत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला कधीही कोटिंग नसतं, केमिकल कोटिंग कधीच नसतं. हा जसा आहे पत्थरचा तसाच हा बनलेला असतो. ही इथून वात असते आणि इथे हे आपण तेल. वेगवेगळ्या साईज आहेत का मग? हा वेगवेगळ्या साईज आहेत. छोटी साईज काय प्राइस आहे? ही छोटी साईज आहे ह्याची 500 रुपये. ही ऍक्च्युली थोडी कंटेम्पररी आहे, पण ही जी आहे ही प्राचीन डिझाईन आहे. शिवलिंगी. हा दिवा साधारण 3 ते 3.5 तास जळतो. आणि हा मोठा? हा मोठा त्याच्याही पेक्षा जास्त. अजून एक आमची महत्वाची सेगमेंट आहे की मार्बलचे पोळपाट, चकले आणि हमामदस्ते, खलबत्ते. आपल्या आयुर्वेदाच्या ह्याच्यात दिलेल्याप्रमाणे संगमरवरी खलबत्ते, पितळी खलबत्ते आणि लोखंडी खलबत्ते हे अतिशय उपयोगी असतात आपल्या हेल्थच्या दृष्टीने. आणि आमचं जे कलेक्शन आहे खास करून मार्बलचं, ते मकरानामधून येतं. मकराना म्हणजे जिथून ताजमहलचा आपला मार्बल गेलेला आहे, तर तिथून हे खलबत्ते येतात. मार्बल हे व्हाईट असतं, ग्रीन असतं आणि ब्लॅक असतं. व्हाईटची डेन्सिटी सगळ्यात लोएस्ट असते, त्याच्यानंतर ग्रीन आणि ब्लॅक जे असतं ते प्रीमियम असतं. त्याप्रमाणे त्याची प्राइस ठरते. आणि आमच्याकडे विविध साईजेस. तरी ह्याचे प्राइस काय आहे? 250 ला आहे. ऍक्च्युली इथे एक्झिबिशनला आणि शॉप मध्ये आमची प्राइस कमी असते. अच्छा. पण जेव्हा ऑनलाईन अमेझॉनला तुम्ही सेम घ्यायला जाल तर ती प्राइस जास्ती असते. हा दिवा काय वेगळा आहे का? हा, हे आता नवीन कलेक्शन आम्ही इंट्रोड्यूस केलेलं आहे दिवाळीच्या दृष्टीने. हे 4-5 डिझाईन्स मध्ये येतात. हा सॉलिड मार्बल आहे, म्हणजे जो रॉक मार्बल असतो त्याच्यामध्ये हे कार्व आउट केलेला पीस आहे. अच्छा. आणि ही पितळेची वाटी त्यात बसवलेली आहे. वातीसाठी हा स्टँड आहे. अच्छा. काय प्राइस रेंज आहे याची? हे 500 ला आहे. 500 ला. मग साईज प्रमाणे त्याची प्राइस रेंज बदलत जाते, हो ना? ऍक्च्युली ही कुठचंही डिझाईन तुम्ही घ्या 500 रुपये. 500 लाच आहे. ओके. इथे एक्झिबिशनला जिथे आम्ही असतो ते जनरली आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम वरती पब्लिश करत असतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला एक्झिबिशनला भेटूच शकता, वस्तू घेऊ शकता. दुसरं म्हणजे शॉपमध्ये तुम्ही वस्तू घेऊ शकता. आमचं शॉप दहिसरला आहे, तिथे तुम्ही कॉल करून येऊ शकता. हा ऍड्रेस आहे का शॉपचा आपला? हा शॉपचा ऍड्रेस आहे. अच्छा. आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मंडे क्लोज आहे. टायमिंग दिलेला आहे 4 PM to 8 PM.
तर तिथे आपण नक्कीच व्हिजिट करू शकता. पण तरी देखील आम्ही फ्लेक्झिबल आहोत, कारण कधी कधी काय असतं की लांबून येणाऱ्यांना समजा स्पेसिफिक डे आणि टाइमला यायचं असेल तर त्यांनी नक्की फोन करून आम्हाला येऊ शकता. येऊ शकता. स्वतः येऊन तुम्ही बघा, पारखून घ्या वस्तू आणि विकत घेऊ शकता. थँक्यू. या व्यतिरिक्त Amazon वरती देखील आमच्या वस्तू आता अवेलेबल आहेत. हे ह्याच कारणासाठी, कारण आता आमचं जे क्षेत्र होतं ते मुंबईपुरतं मर्यादित होतं, पण आता बाहेरून देखील ह्या वस्तूंची मागणी आल्यामुळे आम्ही Amazon वरती ह्या वस्तू अवेलेबल केल्या आहेत. तिथून देखील तुम्ही विकत घेऊ शकता. थँक्यू. हा व्हिडिओ एक्झिबिशनमध्ये शूट केलेला आहे. नामांकित कंपन्यांचा सहभाग असलेलं गृहोपयोगी आणि गृह सजावटीच्या वस्तू असं भव्य प्रदर्शन चालू आहे. गावदेवी मैदान, नौपाडा, ठाणे वेस्ट या ठिकाणी. याचा कालावधी आहे 23 एप्रिल ते 27 एप्रिल. टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 9. त्या ठिकाणी हा स्टॉल आहे. इथे आपण व्हिजिट करून सुद्धा वस्तू खरेदी करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता. यांचं दैसरला शॉप आहे. शॉपचा ॲड्रेस देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण त्या ठिकाणी व्हिजिट करूनही खरेदी करू शकता. तर मंडळी, असा होता आजचा आपला हा व्हिडिओ. ऑर्डरसाठी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. त्या नंबरवर आपण नक्कीच ऑर्डर करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा. एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.